सामाजिक बांधिलकी जपत नगरसेवक विकास रेपाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। शिवसेना शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख तथा ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक विकास रेपाळे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत सेवा आणि आपुलकीचा संदेश देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त ठाण्यातील मनोरुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी विकास रेपाळे यांनी मनोरुग्णांसमवेत केक कापत वाढदिवस साजरा केला। रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्येही रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस करण्यात आली। रुग्णांनी रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। दरम्यान परबवाडी येथील ठाणे महानगरपालिका शाळेत युवा सेनेचे ठाणे लोकसभा समन्वयक रुपेश मिश्रा यांच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी विकास रेपाळे यांनी विद्यार्थ्यांसमवेत केक कापून आनंद व्यक्त केला। शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच संत सेवालाल नगर ठाणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या तसेच मोफत दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यासोबतच गांधीनगर येथील कुष्ठरोग वसाहतीमध्ये गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला। या सर्व कार्यक्रमांना नगरसेविका नम्रता भोसले जाधव, शाखा प्रमुख तानाजी पाटील, रुपाली रेपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विकास रेपाळे यांचा वाढदिवस सेवाभावी आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना विकास रेपाळे म्हणाले, या प्रभागात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत। त्यामुळेच नागरिकांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले। सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही प्रभागात काम करत असून यापुढे आदर्शवत प्रभाग करण्याचा संकल्प या वाढदिवसानिमित्त त्यांनी केला आहे। वाढदिवस हा नेहमीच सामाजिक उपक्रमांनी साजरा केला पाहिजे, ही आमच्या गुरुवर्य नामदार एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला शिकवण आहे। आणि त्यानुसार प्रादेशिक मनोरुग्णालय जे आमच्या प्रभागात आहे त्यामुळे एक एक्सटेंडेड कुटुंब आहे। तिथे असणाऱ्या सगळ्या रुग्णांची एक घरोब्याचं नातं आहे। जरी ते त्या ठिकाणचे मनोरुग्ण असले तरी त्यांच्याकडे कायम जाणं भेट होत असते किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या ठिकाणी जात असतो। परंतु त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करणं एक वेगळी पर्वणी असते। ही शाळेतली मुलं ही आमच्या प्रभागातली आहेत, त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करणं एक वेगळी पर्वणी असते। सिव्हिल हॉस्पिटलचे रुग्ण असतील, याचबरोबर आता त्या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि यानंतर गांधीनगर या ठिकाणी धान्य किट वाटप असे विविध कार्यक्रम आहेत। संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांकरता कार्यक्रम आहे, परत बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम आहेत। मला असं वाटतं माझ्या सहकारी नम्रता भोसले मॅडम असतील, तानाजी पाटील असतील, सगळे उपशाखा प्रमुख असतील, रुपेश मिश्रा असेल, सुशील बेनवाल असेल आणि इतर सगळेच, दीपक असेल, हे सगळेच, राजू बारे, बाबूराव जाधव, आदिनाथ चव्हाण, रमेश भोसले, प्रफुल्ल सावंत, कोणाकोणाची म्हणजे सगळ्यांचीच नावं कोणाची राहिली तर असं नको व्हायला। तर हे सगळेच लोक विविध उपक्रम राबवत असतात आणि मला असं वाटतं की या सामाजिक उपक्रमांमधून एक काम करण्याची एक वेगळी ऊर्जा मिळते। जेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघतो, आपण देखील मनोरुग्णालयात होतात, त्या रुग्णांना जेव्हा एक आपुलकीने जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तुम्हाला काम करण्याची एक वेगळी ऊर्जा देऊन जाते। आणि त्या भावनेतून हे वाढदिवस येतच असतात, वाढदिवस होतच राहतात, परंतु समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून हे सगळं केलं जातं। काही संकल्प आहे या वाढदिवसानिमित्त? खरं तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये विकास होताना पाहायला मिळतोच आहे, पण येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 19च्या जनतेने आम्हाला भरभरून अगदी गांधीनगर, आनंदनगर पासून ते अगदी लुईसवाडी पर्यंत ह्या सगळ्या पूर्ण परिसरामध्ये, परबवाडी असेल, साठेवाडी, धर्मवीर नगर, कशिश पार्क, रेसिडेन्सी, रहेजा, कनाकिया, हजुरी, रघुनाथ नगर, सुर्वेवाडी, गौतम नगर, अगदी सगळंच म्हणजे तिकडचं सिद्धिविनायक नगर, कानेवाडी, सगळाच परिसर पूर्ण या सगळ्या परिसराने भरभरून प्रेम दिलंय। त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढल्यात। आम्हा चारही नगरसेवकांच्या जबाबदाऱ्या आहेत। माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय खासदार नरेश मस्के असतील, माननीय शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं ही करतच आहोत। परंतु एक प्रभाग हा आदर्शवत प्रभाग करण्याकरता एक संकल्प आम्ही घेतलाय आणि हा प्रभाग सुंदर, स्वच्छ आणि निरोगी कसा राहील या दृष्टीने या पूर्ण वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे। आणि तुम्हाला नजीकच्या काळामध्ये बघा, या प्रभागामध्ये उपक्रम नाही तसं होत नाही, म्हणजे फक्त निवडणुकांवरती कधीच कुठले उपक्रम आम्ही राबवले नाही।
कायमच उपक्रम हे घडतच असतात आणि सर्व धर्म सर्व आता उद्या ईद आहे, ईदला तिथे लोकांच्या मध्ये जाणार. काल गुढीपाडवा अगदी मोठ्या उत्साहात झाला. असे विविध सण, विविध उपक्रम, विविध सामाजिक उपक्रम हे सगळे आम्ही अगदी सगळे एकत्र येऊन साजरे करतोय. आता थोडी मला असं वाटतं इलेक्शन प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन देऊन जातं आणि मला वाटतं या इलेक्शनने यावेळेला जरा जास्त ताकद देऊन गेलाय, काम करण्याचं एक वेगळं बळ देऊन गेलाय. त्यामुळे लोकांची कामं ही करणारच आहेत, परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला नक्कीच हा प्रभाग, हा ठाणे शहरातला आदर्शवत असा प्रभाग क्रमांक झालेला असेल याची मी आपल्याला ग्वाही देतो.